सकाळी उठलं नाही, उठलं, झोप झाली नाही झाली, किरकिर सुरू होती. हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, माझ्या संसारात वाटलं झालं, तुझ्यामुळं माझं झालं, सुरू होतं नाही का. आपण पाहतो त्या माणसाला घरामध्ये शांती लाभत नाही, घरात शांती लाभत नाही. ते लेकर ते पाहतात आणि ते लेकरही आपाप चिडचिडे होतात आणि देव कधी त्या घरातून निघून जातो पत्ताच लागत नाही. अंग नसू द्या, सांगा काळजी नका करू. आपण उठलो झोपेतून उपाशी, देव आपल्याला झोपवणार नाही. तुम्हाला देव काम देईल. बोला हालेलुया. ते शब्द तो नवरा घरातून बाहेर पडताना ऐकून जाईल आणि पत्नी म्हणजे जा तुम्हाला काम देईल. मला किती आनंदानं तिनं स्माईल दिलं, किती आनंदानं बोलली, काहीही करण्यासाठी तयार होतो. पण जेव्हा घरातून त्याला काम नाही करता येत, सगळ्या लोकांना तो त्यांच्याशी युद्ध करेल, पण घरच्या लोकांशी त्याला युद्ध करेल. जा तुझं वाचतो, काम होणार नाही. तुला सांगेल तुझं वाचतो. सकाळी बायको शिवाय शाबू दोघांचे भांडण झाले. त्या बिचाऱ्याला घरातून येताना निराश निघतो. म्हणजे काय काम करायचं, काम मन लागत नाही. अहो काय झालं, सकाळी घरात भांडण झालं. आम्हाला काय म्हणले, हाडं सोडवणारी कशी बाई हाडं आणि कशी आहे ती आनंदी करणारी पण आहे. म्हणून शास्त्र सांगतो आम्हाला आनंदी राहण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. सद्गुणी श्री असं म्हटले कोणाला प्राप्त होईल, जी प्रार्थना करणारी आहे, परमेश्वराच्या पवित्र जवळ मागणारी आहे. मी तुम्हाला मागे म्हणलो की कोण अशी पत्नी आहे की जी आपल्या पतीसाठी अर्धा तास तरी प्रार्थना करत आहे, आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत आहे. तिला असं म्हणत की अहो माणसात नवरा दारूण आहे, मग कशी प्रार्थना करावी. देव बद्दल बोला हालेलुया. देव त्याच्यामध्ये बदल करेल. तुमची प्रार्थना, तुमची धार्मिकता, तुमची उपासना, तुम्ही देवासमोर खंबीरपणे उभे राहून सांगा, परमेश्वर हे माझं घर आहे, हे तुला देत आहे. हे माझे मिस्टर आहे, ते तुझ्या हातामध्ये घे. हे माझे लेकर आहे, तुला देते. माझ्या घराचं तू तारण कर. माझ्या घरासाठी मी प्रार्थना करते, मी उपवास करते. देवा माझ्या घराकरिता तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे आणि माझ्या घराचा बचाव कर. शास्त्र सांगतं देव तुमची प्रार्थना ऐकेल आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढेल. फक्त आम्हाला प्रार्थना करण्यासाठी सदैव तयार असलं पाहिजे. मग या ठिकाणी म्हटलंय की सद्गुणी स्त्री की डोक्यावरचा मुकुट आहे, मग तो आपाप म्हणते मी किती वाईट वागलो हिच्या बरोबर, हिनं माझ्याकरिता आईबाप सोडले. बोला हालेलुया. आणि माझं नाव घेतलं, पण कधी माझं नाव खराब नाही केलं, कधी मला उलटून बोलली नाही, कधी घरात भांडण नाही केले. मी तिला कितीतरी वेळेस मारलं, तिने उलटून मला नाही बोलली. त्याला एक दिवस शरम वाटेल आणि तो म्हणे की मी चुकलो, आता यापुढे मी तुला त्रास देणार. बोला हालेलुया. मग लोक साक्षी देतात की लग्न झालं तेव्हा तिने बेकार होते.